गाईज व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. गाईज आज आहे महाशिवरात्री, तर तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मस्त आवरून रेडी झाले आणि नाही का म्हणजे मंदिरातून जाऊन आलेलो सकाळ सकाळ. सकाळी उठलेलो मी 5 वाजता, दर्शन दर्शन करून आलोय. मस्तपैकी आता रेडी झाले. तिकडे मम्मी फराळाचं करतीये नाही का. आज सगळ्यांचा उपवास आहे, म्हणजे माझा, सिद्धी, सोम, मम्मी पप्पाचा, म्हणजे सर्वांचाच उपवास आहे. त्यामुळे आता मस्तपैकी नाही का फराळाचं चालू आहे. फराळाचं खाणार. तेच मम्मी तिकडे पूजा करतीये महादेवाची नाही का. आपल्याकडे एक बारीक पिंड आहे, त्याची पूजा करतीये. तर चला आता थोड्याच वेळात आपण पण पूजा करूया. तर गाईच आता चालू आहे पूजा. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नमः शिवाय ओम 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 नमः शिवाय शिवाय तो बंद ओम नमः शिवाय 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 काय करू? आपल्याला साखर थोडं काळं तेल थोडं आणि साखर पाया पडायचं. पूजा झालेली आहे महादेवाची. सोम बसलाय मोबाईल खेळत बघा. व्हाईट कपडे घातल्यात, सिद्धीने पण व्हाईट कपडे घातले सगळ्यांनी. आणि इथं बेडशीट बघा किती भारी टाकलेली आहे, नवीन घेतली ना ती टाकली. तो उशीला कवर लावलेला आहे. बाकी सगळं बसलंय सोम. तर गाईचं आता खातोय गुळ शेंगदाणे. आणि गाईचं गुळ बघा कसा आहे, आकार बघा त्याचा कसा आहे, बरोबर नाही का. असं जरा वेगळाच. सिद्धी पण खाते गुळ शेंगदाणे, सोम पण खातोय मस्तपैकी, मी पण खातोय गुळ शेंगदाणे. आलेला आहे सोम आहे. आणि बघा गाडी बघा आपली किती खराब झाली, तिथे माती लागलेली आहे. कालच धुतली परत खराब झाली. आणि कालच सर्व्हिसिंग करून आलेली आहे गाडी. कशी दिसते. तांबा वाचलेला आहे काय. तांबा महाशिवरात्रीचा उपास धरला का नाही? नाही का? सगळ्यांनी धरला, तू नाही धरला उपास? सोमने धरलाय आणि तू? मी सकाळी बिस्किट खाल्लं. वा. तर त्याला काय होतंय, बिस्किट खाल्लं तर धरायचं ना पुढं करायचं त्याला काही. म्हणजे आता उपास सुटला नाही, देवाला मानून करायचं आपलं परत. तर गाईच आता खातोय राजगिरीची खीर बघा. कढई भरून अख्खी. बघू आता कशी टेस्ट आहे. तर गाईच आता खातोय खिचडी. मम्मी बसली आहे आणि पप्पा पण आहे. हे मॅच लावलेली आहे ना आज मॅच आहे. मम्मी निवडतीये काय मेथीची भाजी निवडतीये. जेवण बिवण झालेलं आहे, कपडे चेंज केले, ते टी शर्ट घातलाय. आणि आता वाजलेले ते नाही का 2 वाजले ते. तर आता थोड्याच वेळात मस्त जरा झोपतो. खूप कंटाळा आलाय, सकाळी उठलेलो 5 वाजता. आता झोपतो, मग संध्याकाळी भेटूया. आता उठलेलं आहे झोपेतून, मस्त फ्रेश झालोय जरा नाही का, तोंड बिल धुतलं. आणि आता थोड्याच वेळात जेवण करायचंय. म्हणजे जेवण म्हणजे आपलं हे फराळाचंच खायचंय. उपवास तर डायरेक्ट उद्या सकाळी सोडायचंय. चला आता फराळाचं खाऊन घेऊ. गाईच आता खातो साबुदाण्याचा चिला आणि चटणी आणि वडे. जेवण बिवण झालंय नाही का, फराळाचं खाऊन झालेलं मस्त. तर गाईच मी हा ब्लॉग एंड करतो. ब्लॉग आवडला लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.